आंदोलनाला लोक म्हणतील ठीक आहे, केलंच आंदोलन, पुढे काय. तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे. आणि माझं तर मत आहे जयंतराव, आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर हे आंदोलन नेलं पाहिजे. पूर्ण राज्यभर बघू ना किती लोकांना, ज्यांना ज्यांना वाटते की नाही मी मत दिलेलं आहे, बरोबर दिलेलं आहे, पण ज्यांना वाटते की नाही काहीतरी गडबड झाले, ते आपल्या सोबत येतील. आणि अशी लोक जेव्हा रस्त्यावरती येतील आणि मोठं एक जन आंदोलन निर्माण होईल, त्याच वेळेला खरं आपलं जे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे की सत्यमेव जयते, हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ आता जनतेच्या हातात आहे. आणि मला खात्री आहे महाराष्ट्र हा असा काही लेचापेचा नाहीये, लेचापेचा नाहीये. तो शूरांचा, वीरांचा, साधू संतांचा सगळ्यांचा आहे. आपल्यासारख्या क्रांतिकारकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला, आपल्यासारख्या समाज सुधारकांनी भाग घेतलेला त्याच्यामध्ये. तर असा हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे आल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे. आणि याच्यासाठी शिवसेना म्हणून जे काही करायचं ते आम्ही करूच. पण मला खात्री आहे आमचे महाविकास आघाडीचे सहकारी आता जयंतराव इथे आलेलेच आहेत, ते सुद्धा आणि अगदी काँग्रेस सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना परत धन्यवाद देतो. आणि बाबा, माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण आता जेवढा त्रास करून घेतला तेवढा पुरे, बाकीचं आंदोलन आम्ही नेतो पुढे. तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका. मी मनापासून विनंती करतोय. आणि मला असं वाटतं विनंतीपेक्षा मी हट्ट करतोय, आपल्याकडे हट्ट करतो. आणि कृपा करून आपण आता उपोषण सोडावं अशी, मी हे काही ठरवून आलेलो नाही, हे मी इकडे आल्यानंतर बोलतोय. माझी विनंती मानतील अशी मला आशा किंवा खात्री आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला इथं आवर्जून सांगितलं पाहिजे, आधी थोडं सांगितलंय मी, पण आता आणखीन माणसं इथं आली आहेत, त्यांना हे कळालं पाहिजे की एका संवेदनशील व्यक्तीची विनंती बाबा नक्की मान्य करतील. आणि 28 ते 30 हे आमचा उपोषणाचा काळ होता. तेव्हा आता बाबा, मी, मेंगडे हे 30 तारखेच्या आता संध्याकाळ झाली आहे, 4 नंतर संध्याकाळ आपण समजतो. तर त्या नाही, ते बोलतील ना, मी देतो त्यांच्याकडे, तर त्यांना देतो नाही. तर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाबांना भेटायला इतके आतुर होते की त्यांचं विमान 3 नंतर त्यांना येणार होतं, पण ते म्हणले की नाही, उपोषण लवकर सोडलं पाहिजे, म्हणून ते आज बाय रोड आले. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सकाळी येऊन गेले आणि आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले, त्यांनी 2 शब्द बोलावे अशी मी त्यांना विनंती करतो. नाही, उद्धवजी बोललेत, त्यातच आमच्या वतीनं सगळ्यांच्या बोललेत. मी वेगळं भाषण करण्याची काही आवश्यकता नाहीये. आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना आपण सगळ्यांनी विनंती केली आहे, तर त्यांनी उपोषण आता सोडावं. आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अशीच आंदोलनं महाराष्ट्रभर होतील असा मला विश्वास आहे.